नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर न्यूज. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. 6 लाखाच्या जवळपास सबस्क्रिप्शन पोहोचतं आहे. जास्तीत जास्त प्रतिसाद द्या ही विनंती. आताचा हा व्हिडिओ आहे प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांच्यामध्ये झालेली जी काही जुगलबंदी आहे. वारंवार जेव्हा सगळे असं म्हणतात पवारांवरती व्हिडिओ केल्याच्या नंतर, तर मी काही बोलत नाही. हे आमचे वक्तव्य नाहीये, जाहीर पद्धतीनं प्रकाश आंबेडकर बोललेले आहेत. आणि हे सगळे तेच लोक होते आता लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस तळ्यात मळ्यात हे करत होते. महाविकास आघाडीबरोबर जायचं नाही जायचं असं सगळं चालू होतं वंचित बहुजन आघाडीचं. ते फिसकटलं, काय व्हायचं ते झालं. आणि तेवढं झाल्याच्या नंतर सुद्धा महाविकास आघाडी म्हणजे प्रकाश आंबेडकर बाहेर असतानाही महाविकास आघाडी चांगलं यश मिळवते हे समोर आल्याच्या नंतर स्वाभाविकच प्रकाश आंबेडकरांचं तर सगळं इगो दुखावणं स्वाभाविक आहे. आणि दुसरं म्हणजे त्यांच्या हातात स्वतः कोलीत शरद पवारांनी दिलेला आहे. म्हणजे शरद पवार हे मराठा आरक्षणाच्या बाजूनं आहेत. शरद पवार हे मराठा आरक्षण ओबीसी मधून द्यावं ही जी जरांगेंची मागणी त्याच्या बाजूनं आहेत असं ते रत्नागिरीच्या सभेमध्ये बोलल्याच्या नंतर प्रकाश आंबेडकरांनी काय आरोप केला तो तुम्ही ऐका. म्हणजे माझ्या तोंडून हे वाक्य द्यायला नको, तुम्ही ऐका हे प्रकाश आंबेडकर काय म्हणतायत ते. पण रत्नागिरीच्या जाहीर सभेमध्ये त्यांनी जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा दिला, योग्यता आहे असं त्या ठिकाणी म्हणायला लागले. आणि आता ओबीसीच्या ज्या संघटना आहेत या सर्व ओबीसीच्या संघटना आपल्या सभासदांमध्ये आणि लोकांमध्ये बोलत असताना नुसतं शरद पवार असं नाव घेत नाही तर मराठ्यांचे नेते शरद पवार असा उल्लेख त्या ठिकाणी करायला लागलेत. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की जरांगे पाटील यांच्या आंदोलनातला पहिला बळी हे शरद पवार सार्वत्रिक न राहता आता ते फक्त मराठ्यांचेच नेते झालेत अशी असणारी एक परिस्थिती आहे. ऐकलत. आता प्रकाश आंबेडकरांचं असं नीट सरळ सरळ वाक्य आहे की मनोज जरांगे यांचा पहिला राजकीय बळी हा शरद पवार आहे. मुळात मराठा आरक्षण हा विषय सुरू केला होता पवारांनी 2004 पासून. 20 वर्ष पूर्ण झाले तेव्हा 2004ला लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोठं यश राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेलं होतं. विधानसभेत तर तो 1 नंबरचा अपक्ष झाला होता. 71 आमदार निवडून आलेले होते. त्यांना नंतर मुख्यमंत्री पद मिळालं नाही ती गोष्ट वेगळी. आणि त्याच वेळेस त्यांनी हे जे सगळं मराठा आरक्षणवादी होते ते पिल्लू सोडून दिलेले होते. मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे तेव्हापासून मराठा आरक्षणाचा विषय लावून धरत होते, पण ते अराजकीय म्हणून. आणि प्रत्यक्षामध्ये इकडे राजकारणात त्याचा फायदा घ्यायचा आणि तिकडून त्यांना पाठिंबा द्यायचा. शालिनीताई पाटील यांनी सुद्धा तेव्हा पक्षांतर्गत हा विषय उपस्थित केलेला होता. पण त्यांनी उपस्थित केलेला हा विषय त्याला बगल देऊन त्यांनाच पक्षातून काढून टाकण्यामध्ये आलं. म्हणजे पवार एकाच वेळी 2 खेळी करत होते. आपण सेक्युलर पुरोगामी कसे आहोत या विषयाचं आपलं काही देणेघेण नाही असं एकीकडे करत होते. आणि दुसरीकडून हे शरद पवार हे सगळे जे मराठा आरक्षणवादी होते त्यांना फूस लावायचं काम करत होते. आता प्रकाश आंबेडकर जे म्हणतायत की मराठा आरक्षण आंदोलनाच्या जरांगेंचं पहिले बळी शरद पवार आहे, ते ह्या पार्श्वभूमीवरती पवारांनी एकाच वेळेस या दोन्ही खेळी खेळायचा प्रयत्न केला. मधुकरराव पिचड सारख्या आदिवासी नेत्याला विरोधी पक्ष नेता केलं, मोठा नेता करायचा प्रयत्न केला. छगन भुजबळ यांना ओबीसीचा चेहरा म्हणून समोर उपमुख्यमंत्री पदावरती ठेवलं. आणि तेव्हा 2004ला पक्ष 1 नंबरवरती आला तेव्हा गटनेते म्हणून छगन भुजबळ होते. उद्या नियमाप्रमाणे गटनेता जो आहे तोच तुमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा झाला असता हे लक्षात आल्याच्या नंतर आणि बहुतांश राष्ट्रवादीच्या आमदारांनी तेव्हा आम्ही ओबीसीच्या हाताखाली काम करणार नाही असं म्हणल्याच्या नंतर पवारांनी घुमजाव केलं. आपला मुख्यमंत्री पदावरचा क्लेम सोडला जो की काँग्रेसवाल्या विलासराव देशमुखांनी उचलला. काँग्रेसमधला मराठा चालतो पण आमच्या पक्षातला ओबीसी चालत नाही हा संदेश तेव्हा स्पष्टपणे समोर आलेला होता 2004 मध्ये. म्हणून पवारांनी एकीकडून काय म्हणता येईल त्याला आपल्याकडचं ओबीसी नेतृत्व पुढे करायचं, त्याला दाबून ठेवायचं आणि दुसरीकडून मराठा आंदोलन जे सगळे करणारे आहेत त्यांना पुढे ढकलायचं. ते सगळं म्हणजे टेबला खालून एक खेळी करायची, टेबलाच्या वरतून दुसरी खेळी करायची. कात्रजचा घाट
आता नेमकं हे जे पवारांचं राजकारण आहे त्याचे बळी ते स्वतःच आहेत हे प्रकाश आंबेडकर सांगतायत. दुसऱ्या कोणी सांगितलं असतं किंवा आम्ही काय म्हणलं असतं तर परत ट्रोल करणाऱ्यांनी आम्हाला शहाणपण शिकवलं असतं. आता ज्यांना हे शहाणपण शिकवायचे त्यांनी ते प्रकाश आंबेडकरांना शिकवावं, किंवा प्रकाश आंबेडकरचे जे बाजून आहेत त्यांनी जे काही शहाणपण शिकवायचे ते शरद पवारांना शिकवावं. याच्यातली गोची काय तुम्ही लक्षात घ्या. मराठा 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 असं केल्याच्या नंतर दीर्घकाळपर्यंत या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचं राजकीय वर्चस्व राहिलं. आजही विधानसभेमध्ये फार मोठ्या प्रमाणात मराठा आमदार आहेत. लोकसंख्येच्याही प्रमाणामध्ये पेक्षा जास्त प्रतिनिधित्व मराठ्यांना प्रत्यक्ष राजकीय लाभलेलं आहे. आणि तरीसुद्धा जेव्हा तुम्ही आंदोलन करता, जेव्हा तुमचं आंदोलन स्वतंत्रपणे मराठ्यांना आरक्षण द्यावं असं होतं, तोपर्यंत त्याच्यावरती बाकीच्यांनी आक्षेप घेतला नाही. जे सगळे आरक्षणवादी होते, विशेषतः ओबीसी आणि दलित ह्या दोन्ही वर्गांनी तोपर्यंत मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध केला नाही. अगदी जे सध्या कुणबी म्हणून आरक्षण घेत आहेत, विदर्भामध्ये असे मराठी कुणबी खूप जास्त आहेत की ज्यांना आरक्षणाचा फायदा येतो, त्यांनी पण ह्याच्यावरती आक्षेप घेतला नाही. उलट ते तर असं म्हणाले की यांचं स्वतंत्रपणे तुम्हाला जे द्यायचं द्या, आमच्यामध्ये नको. पण जेव्हा मनोज जरांगेंची जी खिळी उलटली त्यांच्यावरतीच आणि त्यांनी आरक्षण हे ओबीसी मधून द्यावं अशी मागणी केली, त्या आरक्षणाला फार मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळत गेला. बाकीच्यांचा, सर्वसामान्य लोकांचा पाठिंबा किती आहे, काय, त्यांच्या सभा कशा होतात, JCB वरून फुलं कशी उधळली जातात, हा वेगळा विषय होता. राजकीय पक्षांनी अधिकृतरित्या जेव्हा ओबीसी मधून आरक्षण द्यावं अशी भूमिका घेतल्याच्या नंतर पहिल्यांदाच ओबीसींचं राजकारण नावाची जी काही गोष्ट आहे ती जागी झाली, त्यांच्या अस्मिता जाग्या झाला. आणि आता त्याचा धोका विधानसभा निवडणुकीमध्ये दिसून येण्याची शक्यता आहे. पवारांनी जेव्हा आपल्या हातामधला जो काही मराठा वर्ग आहे तो जर शाबूत ठेवायचा असेल तर त्यांनी जे रत्नागिरीला विधान केलं, की त्यांनी जो मनोज जरांगेच्या मागणीला पाठिंबा दिला, त्याच्यातून सगळ्यात पहिल्यांदा जो स्फोट घडतो आहे तो ओबीसीच्या राजकारणामध्ये घडतो आहे. प्रकाश आंबेडकर वंचित बहुजनच्या माध्यमातून पहिल्यांदाच दलितांच्या सोबतच वंचितांचं राजकारण, किंवा त्यांनी भारी बहुजन महासंघ केला होता सुरुवातीला, तेव्हापासून त्यांचा डोळा ह्या सगळ्या मतदारावरती होत्या बाकीचा. आणि जेव्हा ह्यांच्या हक्कावरती गदा येते आहे असं दिसल्याच्या नंतर, मागं आम्ही जेव्हा एकदा व्हिडिओ केला होता फुले विरुद्ध शाहू विरुद्ध आंबेडकर, आणि फार मोठ्या प्रमाणात तेव्हा खाली कॉमेंट अशा केल्या होत्या की तुम्ही भांडणं लावायला लागलात, तुम्हाला काय करायचं, म्हणजे सरळ सरळ जाती मी सांगतो की तुम्हा बामणाला काय करायचं. आता ह्यांच्यात आम्हाला काहीच करायचं नाही, आमचा काहीच संबंध नाही. 3-3.5% सुद्धा मतं नाहीत. कितीतरी मतदारसंघ असेल की जिथं ब्राह्मण मतदार अतिशय किरकोळ आहेत, तो मुद्दाच नाही. आता हे जे प्रकाश आंबेडकर बोलायला लागले, किंवा दुसरं मी तुम्हाला सांगतो, केवळ प्रकाश आंबेडकरच नाही, ओवेसींनी फार मोठ्या प्रमाणात आता काँग्रेसवरती शिव्याशाप सुरू केलेत. का? हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी प्रत्येक दुकानाच्या समोर, गाड्याच्या समोर त्या मालकाचं नाव लावण्याचं जे सगळं उत्तर प्रदेशमधला जो अध्यादेश आहे, नियम आहे, तो आमच्याकडे पण कसा लागू करणं सांगितलं. सगळ्यात जास्त बॉम्ब सुरू केली ओवेसींनी. भाजप तर विरोधात आहेच, एक नागनाथ आहे तर दुसरा सापनाथ आहे. ही भाषा आता ओवेसींची, प्रकाश आंबेडकरांची यांची सुरू झालेली आहे की जी नेमकी यांच्यावरती टीका करते आहे, काँग्रेसवरती, राष्ट्रवादीवरती, डाव्यांवरती, सेक्युलरांवरती. त्याचं कारण म्हणजे असं आहे की ह्यांचे मतदार एक आहेत, ह्यांचं भावकीतलं भांडण एका अर्थानं ते. भाजपचं तुमचं सरळ विरोधच आहे, त्याच्यात काही वादच नाही. भाजपचा मतदार तसाच अबाधित राखला आहे. प्रकाश आंबेडकरांच्या बोलण्यातून जे कटू सत्य बाहेर येत आहे ते आमच्या बहुतांश लिब्रांडू पत्रकारांनी लपून ठेवलेलं होतं. संपूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्राचं बाजूला ठेवा, संपूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पक्षाला जेवढी मतं 2014 मध्ये मिळाली होती 31%, त्याच्यापेक्षा वाढ झाली, 37% मतं मिळाली 2019ला, आणि 2024ला सुद्धा या मतांमध्ये 70 लाखाची वाढ झालेली आहे. भाजपनी स्वतः, त्यांना जागा कमी भले भेटल्या असतील, पण आपल्याकडे जो लोकशाहीचा दोष आहे की एका मतदारसंघामध्ये जो सगळ्यात जास्त मतं घेतो तो निवडून येतो, भले दुसऱ्या मतदारसंघात तो हारला, जास्त मतं दुसऱ्याला असले तरी. या सगळ्याचा फायदा घेत काँग्रेस 99 वरती पोहोचली किंवा विरोधी पक्ष 234 वरती पोहोचले, हे ठीक आहे. पण दुसरीकडून भाजपची स्वतःची मतपेढी जी आहे ती फुटलेली नाही. त्यांचे 37% मते पक्के आहेत आणि 70 लाखांनी त्यांच्या एकूण मतामध्ये वाढ झालेली आहे. हा धोका राजकीय पक्ष म्हणून प्रकाश आंबेडकरांनाही कळतो आहे, शरद पवारांनाही कळतो आहे.
सगळ्यात जास्त याच्यामध्ये गोची उद्धव ठाकरे सारख्यांची होऊन बसलेली आहे की उद्धव ठाकरेंना बरोबर घेऊन त्यांची तर मतं मिळाली नाहीत, उलटा आपल्या मतांमुळे त्यांना फायदा झाला हा संदेश गेलेला आहे. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर जेव्हा शरद पवारांवरती टीका करतात, गोष्ट सरळ आहे, किंवा ओवेसी काँग्रेसवरती आणि शरद पवारांच्या पक्षावरती टीका करतात, कारण की त्यांचा तो मतदार त्यांनी हिरावून घेतलेला आहे. हे भांडण आता ह्या दोघातलं आहे की त्यांचं कॉमन असे सगळे त्यांचे मतदार आहेत. मुद्दा इथे आहे. आणि हे सगळे जे लिब्रांडू पत्रकार आहेत तिथं विश्लेषण करायला तयार नव्हते. तुम्हाला भाजपचा पराभव दिसत होता तेव्हा तुम्ही टाळ्या पिटल्या, पण तेव्हा त्याच वेळी प्रत्यक्षामध्ये तथाकथित जो सगळा सेक्युलर मतदार वर्ग आहे त्याच्यामधले वाटेकरू आता हे तयार झालेले आहेत. जर काँग्रेस वाढली तर त्याचा सगळ्यात जास्त तोटा वंचित बहुजनला होतो, त्याचा सगळ्यात जास्त तोटा AIMIMला होतो. हे सरळ दिसून येत आहे. शरद पवार आणि काँग्रेस हे जर एकत्र ठामपणे लढले तर त्यांच्याकडे सगळे मतं जातील आणि ती आपल्याला मिळणार नाहीत. शरद पवार आणि काँग्रेस एकत्र आल्याच्या नंतर आपली गरज नाही हे उद्धव ठाकरेच्या लक्षात आता आलेलं आहे. आपण तिथं कुठंच हे होत नाही. त्यामुळे आता इथून पुढे तुम्हाला, आणि भाजपला तर तुम्ही विरोध करतात, विरोधी पक्ष त्याची जागा पक्की आहे आणि त्यासाठी तुम्ही विरोधी पक्ष आहात. पण हे जे तथाकथित सेक्युलर मतं आहेत त्याच्यामध्ये आता हे जे सगळी भावकीचं भांडण सुरू झालेलं आहे, त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी ही सगळ्यात पहिली टीका ही शरद पवारांवरती केलेली आहे. AIMIM आणि बाकीचे सगळे आता काँग्रेसवर टीका करताना दिसतील. आणि त्याच वेळेस नेमके उद्धव ठाकरे हातपाय आपटत आहेत की मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा. महाविकास आघाडीतलेच नाही, सेक्युलर मतांमधले मतभेद स्पष्टपणे समोर आलेले आहेत. आणि हे केवळ राजकीय नेत्यांना नाही, लिब्रांडू सगळ्या विचारवंतांच्या पोटामध्ये दुखायला लागलेलं आहे. कारण की 1 नेशन 1 इलेक्शन समजा घेतलं तर एकीकडे जो सत्ताधारी वर्ग आहे तो ठामपणे उभा आहे, त्यांच्याकडे सगळं बळ आहे, संघटना आहे, सगळी सत्ता आहे त्यांच्याकडे, त्यांचा हक्काचा मतदार आहे, हा विषय जास्त महत्त्वाचा आहे. त्याच्या नेमकं उलट जो सगळा विरोधी पक्ष आहे तो विखुरलेला आहे आणि एकच मतपेढी आहे ज्याच्यावरती सगळे हक्क सांगतायत. प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यातून हे जे सगळं विदारक चित्र विरोधी पक्षाच्या विखुरलेल्या राजकारणाचं आहे ते समोर येतं आहे आणि ह्याचा तोटा या विधानसभेच्या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. या वाक्यातून विरोधी पक्षाची जशी हातबलता दिसते आहे तशीच तथाकथित सेक्युलर मत नावाची जी काही गोष्ट होती, ही जी काही मतपेढी तयार केलेली होती आणि सगळ्यांनी मिळून देवेंद्र फडणवीसच्या नावानं बोंबा मारणं जे सुरू केलेलं होतं ते राहिलं बाजूला आणि आता आपसामध्ये बोंबा मारणं सुरू झालेलं आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.